कोल्हापूर जिल्ह्यात सोमवारी आणि आज मंगळवार पावसाचा जोर ओसरल्यानं नागरिकांना थोडा दिलासा मिळालाय। मात्र पंचगंगेची पातळी अजूनही धोका पातळीच्या जवळ असून पाण्यात घट होत आहे। राजाराम बंधाऱ्याची पाणी पातळी 35 फूट 5 इंचावर पोहोचली असून विसर्ग 37,327 क्युसेक्स एवढा सुरू आहे। जिल्ह्यातील 55 बंधारे पाण्याखाली गेले आहेत। जिल्ह्यात सोमवारी आणि आज मंगळवारी पावसाचा जोर ओसरल्यानं पंचगंगेच्या पाणी पातळीत रात्रीपासून घट होऊ लागली आहे। रात्री 9 वाजता पातळी 36.3 फूट होती, जी पुढे 10 वाजता 36.2 वर आली। आज सकाळी 8 वाजता ती 35.8 फूट तर दुपारी 1 वाजता ती 36 फूट वर पोहोचली। रात्री 9 वाजेपर्यंत फक्त 3 इंचांनी वाढ झाली। रविवारी रात्री गंगावेश आणि शिवाजी पूल रस्त्यालगत पाणी पोहोचलं होतं, तर सोमवारी ते आणखी खाली अंतर सरकलं। उत्तरेश्वर पेठ ते शिंगणापूर रस्त्यावर पाणी आल्यानं वाहतूक बंद ठेवण्यात आली। राजाराम बंधाऱ्याची पाणी पातळी 35 फूट 5 इंचावर पोहोचली असून विसर्ग 37,327 क्युसेक्स एवढा सुरू आहे। जिल्ह्यातील 55 बंधारे पाण्याखाली गेले आहेत। नदीची इशारा पातळी 39 फूट आणि धोका पातळी 43 फूट आहे। राधानगरी धरणाचे 3 स्वयंचलित दरवाजे खुले होते, त्यातून 2,928 क्युसेक्स विसर्ग सुरू आहे। वारणा धरणातून 14,880 क्युसेक्स विसर्ग सुरू आहे। दूधगंगा धरणाचा विसर्ग सकाळी 3,600 क्युसेक्स होता, जो दुपारी 5,600 क्युसेक्सवर नेण्यात आला, तर अलमट्टी धरणातून 1,20,000 क्युसेक्स मोठा विसर्ग सुरू आहे। धरणात 91,000 क्युसेक्स पाण्याची आवक नोंद गेली आहे। कोयना धरण 81%, वारणा 85% तर दूधगंगा 83% भरले असून मोठ्या प्रमाणात पाणीसाठा तिथेही झाला आहे। गेल्या 24 तासात जिल्ह्यात सरासरी 9.6 मिमी पावसाची नोंद झाली असून गगनबावड्यात सर्वाधिक 40.3 मिमी पाऊस झाला। नद्यांचे पाणी अजूनही रस्त्यांच्या जवळ असल्याने नागरिकांनी सतर्क राहावे। वाहतूक व्यवस्थेसाठी प्रशासनाने मार्ग बंद ठेवले आहेत।